एक महत्त्वाची बातमी बघूया। कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास विरोध सध्या दर्शवण्यात येत आहे आणि वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात तिथे मोर्चा काढण्यात आलेला आहे। वर्षा गायकवाड स्वतः ठिय्या देऊन रस्त्यात बसलेल्या आहेत। वर्षा गायकवाड यांना रस्त्यातच रोखण्यात आलेलं आहे। तर सध्या मोठा आंदोलन सुरू आहे वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली। ही दृश्य आपण पाहतोय। कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास विरोध करण्यासाठी इथले नागरिक वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जमलेले आहेत। धारावी भागातलं हे काँग्रेसचं आंदोलन आपण पाहतोय। खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक स्थानिक जमलेले आहेत आणि कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्याबद्दल विरोध केला जातोय काँग्रेस आणि त्याचबरोबर स्थानिकांकडून। आपले प्रतिनिधी प्रशांत बडे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। प्रशांत, ही जी डेअरीची जागा आहे त्या संदर्भातला जो विरोध मोर्चा काढण्यात आलेला आहे, या बाबतीमध्ये पोलिसांचं जे आता विरोध करतात ते आणि स्थानिकांचं जे आंदोलन करतायत ते किंवा काँग्रेस कार्यकर्ते यांचं नक्की म्हणणं काय आहे? खरं तर या आपण जर बघितलं तर धारावी चा पुनर्वसन प्रकल्प जो आहे तो मुंबई उपनगरातील कुर्ल्याची मदर डेअरी असेल, मुलुंडचा फार पट्ट्याचा विभाग असेल, या ठिकाणी याच्या पुनर्वसन इमारती उभ्या करायच्या आहेत आणि यासाठीच्या ज्या जागा आहेत त्यातील एक ही मदर डेअरीची जागा आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी झाडं आहेत, वृक्षसंपदा आहे, त्याला मोठा फटका बसेल। या ठिकाणी एक उद्यान बनणार होतं, त्या उद्यानाच्या ऐवजी ही जागा जी आहे ती अदानी समूहाला म्हणजे धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देण्यात येत आहे आणि त्याच्या विरोध या अगोदर देखील ज्यावेळेस हे जाहीर झालं होतं की ही जागा त्या ठिकाणी पुनर्वसनासाठी देण्यात येणार आहे, त्यावेळेसपासून हा स्थानिकांचा विरोध सुरू झालेला होता आणि त्यामध्ये आता या ठिकाणच्या खासदार जे आहेत वर्षा गायकवाड त्यांनी सहभाग घेऊन एक त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला होता। या मदर डेअरी पर्यंतच्या जागेपर्यंत हा मोर्चा निघणार होता, मात्र रस्त्यातच हा मोर्चा अडवल्याने वर्षा गायकवाड आणि त्यांच्यासोबत आलेले जे आंदोलक आहेत ते रस्त्यात बसलेले आहेत आणि त्यामुळे STLR कडे जाणारी जी वाहतूक आहे, STLR वरून कुर्ल्याच्या दिशेने येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि हे मोर्चेकरी आता याच ठिकाणी बसून आहेत। जोपर्यंत आम्हाला या जी जागा आहे ज्या ठिकाणी पुनर्वसन होणार आहे तिथे जाऊ दिलं जाणार नाही, तोपर्यंत हा ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू राहील, अशी जी भूमिका आहे ती वर्षा गायकवाड यांनी घेतलेली आहे। प्रशांत, वर्षा गायकवाडांना नक्की कुठे रोखलंय सध्या? STLR पूल ज्या ठिकाणी सुरू होतो म्हणजे जिथून ही मदर डेअरीची जमीन आहे तिथून साधारणतः 100 मीटर अंतरावर हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी STLR पुलाच्या अगदी सुरुवातीलाच रोखण्यात आलेला आहे। धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण ही दृश्य बघतोय STLR पुलाच्या जवळची आहेत। इथून 100 मीटर अंतरावरती मदर डेअरीची जागा आहे आणि या जागेवरती धारावीमध्ये पुनर्वसन होणाऱ्या सगळ्यांच्या ज्या इमारती असतील त्या ह्या भागामध्ये या डेअरीच्या जागेमध्ये आणि त्याचबरोबर मुलुंडमध्ये बांधण्याचा प्रस्ताव आहे, परंतु या डेअरीच्या परिसरामध्ये अनेक वृक्षसुद्धा आहेत आणि म्हणूनच या संपूर्ण प्रस्तावाला विरोध करण्यासाठी इथे जे पुनर्वसनाच्या बिल्डिंग्स बांधण्यात येतील त्याला विरोध करण्यासाठी वर्षा गायकवाड यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। डेअरीच्या दिशेने त्या आपल्या कार्यकर्त्यांसह आणि आंदोलकांसह पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवल्यामुळे त्या जागीच ठिय्या आंदोलनासाठी बसलेल्या आहेत। अदानी समूहाकडे हा संपूर्ण प्रकल्प देण्यात आलेला आहे आणि अदानी समूह संपूर्ण धारावीचं पुनर्वसन करणार आहे आणि पुनर्वसनामध्ये इथले जे स्थानिक आहेत त्यांना 2 ठिकाणी त्यांची सोय राहण्याची करण्यात येईल। त्यांच्या नव्या बिल्डिंग्स या 2 ठिकाणी उभारण्यात येतील, त्यामध्येही कुर्ल्याच्या मदर्स डेअरीच्या भागातली जागा आणि त्याचबरोबर मुलुंडमधली जागा मिठागरांची, या 2 ठिकाणी त्यांच्या इमारती उभ्या करण्यात येणार आहेत। मात्र मदर डेअरीच्या भागातली जी जागा आहे तिथे वृक्षही अनेक आहेत आणि एकंदरीतच या सगळ्या
पुनर्वसनाच्या प्रक्रियेच्या संदर्भातला विरोध दर्शवत वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सध्या काँग्रेसचं आणि स्थानिकांचं आंदोलन सुरू आहे. SCLR पुलाच्या जवळपास हे आंदोलन सुरू आहे. खरं तर डेरीच्या दिशेने हे सगळे आंदोलनकर्ते वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जात होते, परंतु पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवलं. त्यामुळे डेरीच्या पासनं साधारणपणे 100 मीटरांवरती सध्या हे ठिय्या आंदोलन सुरू आहे. धारावीचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून महिन्यांपासून सातत्याने अतिशय वादग्रस्त असा प्रकल्प ठरलेला आहे. या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये अनेकदा विरोधकांकडनं भाजप आणि महायुतीच्या सरकारवरती अनेक ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. अदानी समूहाला सातत्याने जे विविध प्रकल्प हस्तांतरित होत असतात याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेली आहेत. तसंच तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत तर त्यांची सोय किंवा त्यांचं पुनर्वसन नक्की कुठे केलं जाणार या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार प्रश्न विरोधकांकडनं उपस्थित केले जातात. त्याच संदर्भातला आपण एक महत्त्वाचं आंदोलन आज इथे बघतोय. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करतायत आणि या आंदोलनामध्ये तिथल्या मदर डेअरी भागामध्ये जे पुनर्वसन केलं जाणार आहे काही रहिवाशांचं, तिथे ज्या बिल्डिंग्स उभारल्या जाणार आहेत त्याबद्दल लोकांचा तीव्र विरोध आहे आणि त्या विरोधासाठी आता ठिय्या आंदोलन सुरू आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.